हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पेन्शनबद्दल पाहणार आहोत. पेन्शन नवा फॉर्म्युला. किती पेन्शन मिळणार आहे नवीन नियमानुसार? तर भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना सुरू करून संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मीन्स EPFO द्वारे ही योजना व्यवस्थापित केली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांना एक निश्चित कालावधीपर्यंत काम केल्यानंतर मासिक पेन्शन मिळण्याचा लाभ मिळतो. विशेषतः 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळू शकते याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते की किती पेन्शन आपल्याला मिळू शकते. याबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. तर पेन्शन गणनेचे सूत्र आणि उदाहरण काय आहे? तर पेन्शन गणना करण्यासाठी विशिष्ट सूत्र वापरले जाते. मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी सरासरी मासिक पगार आणि एकूण सेवा वर्ष महत्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, जर कोणाच्या पेन्शनसाठी ग्राह्य धरला जाणारा पगार 15,000 असेल आणि त्याने 30 वर्ष सेवा केली असेल तर त्याची मासिक पेन्शन गणना पुढील प्रमाणे होईल. मासिक पेन्शन गणना ही पुढील प्रमाणे असेल. तर मासिक पेन्शन बरोबर 15,000 गुणिले 30 भागेला 70 बरोबर 6,428.57. 6,428. जर एखाद्या कर्मचाऱ्याने फक्त 10 वर्ष सेवा केली असेल तर त्याच्या पेन्शनची गणना या सूत्राने केली जाईल. 10 वर्ष सेवा केली असेल तर त्याच्या पेन्शनची गणना त्याच सूत्राने. लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय 50 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारीस लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र यासाठी दरवर्षी 4% कपात केली जाते. जर कोणाला 55 वर्षाच्या वयात पेन्शन घ्यायची असेल तर 3 वर्षासाठी एकूण 12% कपात केली जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे मूळ पेन्शन 6,428.57 असेल आणि त्याने 55 वर्षी पेन्शन घ्यायचे ठरवले तर त्याच्या पेन्शनमध्ये 12% कपात होऊन अंतिम पेन्शन 5,657.14 असेल. किती असेल? 5,657.14 असेल. थँक्यू.